ऊस विलासाठी जे आंदोलन आपलं शेतकरी भगिनी बंधूंचं चालू आहे, या आंदोलनासाठी इथे जमलेले सगळे शेतकरी भगिनी बंधू ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते माझे मित्र अमोलजी पाटील असतील, आमचे अरुणजी घोडके आमचे शेजारी आहेत अलीकडची म्हणण्यासाठी मला सगळ्या गोष्टी आठवणीत आहेत. मागचं आंदोलन आठवण आहे मी आलेला आणि अमोलजी बोलताना तुम्ही म्हणलात की कालच्या घटनेचं दखल घेऊन आमदार साहेब इथे आले. बघा, तुमच्या नुसतं कालच्या एका घटनेचं दखल नाही, पहिल्या दिवसापासून तुमच्या आंदोलनाचं निश्चित दखल मी घेत होतो. माझा स्वभाव असा आहे की नुसतं इतर एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी येणं भाषण करून, आता बाळासाहेब बोलले माझ्या नुसतं आलो आणि भाषण करून निघून गेलो बघतो त्यामुळं जोपर्यंत ठोस निर्णयाला काही बोल नाही तोपर्यंत तुम्हालाही येऊन काय बोलायचं ह्याच्यावरती मला शब्द माझ्याकडे नव्हता. शेवटी मोठा विषय मोठा व्यवहार आहे, अशा गोष्टीमध्ये त्या सगळ्या गोष्टी बोलून आपला वेळ लागतो. त्यामुळं मी कारखान्याचे मालक असतील, ज्यांच्यासोबत जो व्यवहार व्हायचा तो असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, तुमच्या सगळ्या घडामोडीमध्ये माननीय पालकमंत्री शरद जोगे साहेब हे स्वतः जातील राष्ट्रवादी. आणि आज सुद्धा पालकमंत्री साहेबांनी मला सांगून विचारून घेतलं काय 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 आणि मला म्हणलं की अगोदर तुम्ही भाऊ शेतकरी आंदोलन. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की सगळं जे बाळासाहेब जे बोलले, मी शब्दात अडकणारा माणूस नाही, मीडिया सगळं आहे. बाळासाहेब म्हणे सोमवारपासून खाता पैसे जमा पडतील असं नाही. बरं पैसे जमा होते ते जमा होते, आज सोमवार मंगळवारी माझ्या घेऊन बसतो. त्यामुळं बाळासाहेब माझे सगळे नेते त्यांचा स्वभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टीला भावना चालली आहे, लवकर पैसे मिळाले पाहिजे. पण मी बाळासाहेब अरुणजी, तुम्ही अमोलजी असतील, आमचे शहाजीभाऊ नेताजीभाऊ, आमचे सगळे आपण सगळे एकत्र असताना कलेक्टर ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी सोमवारी बऱ्यापैकी अंतिम निर्णय व्हायला लागला, बऱ्यापैकी काय व्हायला. आणि त्या दिवशी आपल्याला स्पष्टता येईल लवकरात लवकर तुमच्याकडे जबाबदारीची व्यवस्था आम्ही तरी सगळ्या घेऊन शकतो. मी देत नाही पैसे, बाळासाहेबांच्या तोंडातून गेले आमदार साहेब तू मला ह्या सगळ्या प्रक्रियेत मला सगळ्याच गोष्टी सगळ्या मोकळेपणाने सगळ्या गोष्टी जे जे ते सांगता येत नाहीत, पण त्याचं सार एवढं सांगतो ज्या गोष्टी तुम्ही मला बोललोय. तहसीलदार साहेब तुम्ही साक्षीला होता, कलेक्टर साहेब होतात आणि तुम्हाला माहिती आहे की अमोलजी जे राजकारणात जरी असतो तरी शब्द पाळणारे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जे जे आता व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काल पहाटे 4 पर्यंत नुसतं फोन करत होतो. बाळासाहेब इथून पुढं जवळपास 250 किलोमीटर लांब गेलो होतो अक्कलकोट आणि पहाटे 4 वाजता घरी आलो की हे सगळं अंतिम निर्णय करण्यासाठी. बऱ्यापैकी निर्णय झालेले आहेत, काही गोष्टीची स्पष्टता आहे की सोमवार संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर किती दिवसात मी हा शिष्टमंडळाच्या कानावर घातलेला आहे. लवकरात लवकर पैसे करायची व्यवस्था करतो. दुर्दैवाने त्यात काय गडबड झाली होऊ देत नाही, तर तुमच्या सगळ्यांसोबत मी पण सोबत आहे. निश्चित राहा, अशी कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांची आहे आणि आमदार आला नाही वगैरे वगैरे असं नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे, पण काही निर्णय झाल्याशिवाय नुसतं येऊन बघून बसून त्या गोष्टी सांगून जाऊन होण्यापेक्षा अंतिम निर्णय करून घेण्यासाठी झालेले आहे. बऱ्यापैकी गोष्टी सगळे झालेले आहेत. अरविंदजी तुम्हाला विनंती आहे, बाळासाहेब तुम्हाला असतील आणि अमोलजी तुम्हाला विनंती आहे. ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललेलं आहे मला आतापर्यंत माहिती बोलता येत नाही, तुम्ही नंतर ह्या सगळ्या स्पष्टता द्या. मी हे पैसे वेळेपर्यंत तुमच्या सोबत आहे, अजिबात त्रास होत नका. आपला रुपयाला रुपया आपल्या खात्यात पडेपर्यंत मी आपल्या सोबत आहे, नाही देतो. निश्चितच सगळी व्यवस्था लावलेली आहे. मी चेअरमन असेल, पुढं जो त्यांच्याशी व्यवहार होतो त्याच्याशी बोललो, चेअरमनला असतील, कलेक्टर साहेब असतील, आम्ही सगळे आमचे शहाजीभाऊ नेताजीभाऊ हे सगळे सोबत होत्या सगळ्या घरात. त्यामुळं चांगला निर्णय झालेला आहे. लवकरच त्याचे जो परिणाम आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये दिसली अशी मी आज आश्वासन करतो. लवकरात लवकर आपल्याकडे करून
अरविंदजी, तुम्ही असेल, अमोलजी असेल, तुम्ही सगळ्या शेतकरी भगिनी बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आज हे आंदोलन करत आहात. परत भविष्यात असे आंदोलन करायची वेळ येणार नाही. अशी कॉम्प्लेट काम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि निश्चित सिद्धरामय्या शेतकऱ्याला यश देतील आणि आपण लवकरच या सगळ्या गोष्टीचा निर्णय जे होत आहे, मी अमोलजी असतील, अरविंदजी असतील, बाळासाहेबजी असतील आणि परत तुमचे सर्व सहकारी शेतकरी जे आले होते आणि माझ्यासोबत असले माझे सहकारी नेते आणि सगळेजण बसून ज्या दिवशी ह्याची स्पष्टता त्या दिवशी म्हणजे सोमवारी अंतिम निर्णय ह्यांना कळून देत आणि तुमच्या सगळ्यांचा नंबर माझ्याकडे नाही आहे ते प्रमुख नेते मंडळी मला आपल्या सगळ्यांना कळवतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आपल्याला एवढा दिवस त्रास झाला याही गोष्टीचं खरोखर मला वाईट वाटतं, पण कधी कधी काही गोष्टी हे कुणाच्याच मनात नसतात या माझ्या प्रशासनाच्या आणि हे सगळं करण्यामागं आपल्याला जो त्रास झाला तोही खरोखर जेव्हा या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्यांना त्रास झाला पाहिजे. पण आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. सोमवारपर्यंत त्याची स्पष्टता येईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर हे किती दिवस मी सांगितलं तर सगळ्या गोष्टी करून वारंवार मानत नाही. तुमच्या खात्यावर पैसे काढायची व्यवस्था मी निश्चित करेन. मी असतील, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, आमचे सगळे नेते मंडळी आणि जे आंदोलन तुमचे प्रमुख आहे आम्ही एकत्र या विषयातील तुम्हाला कल्पना कधी जमा होतील काय होतील. कारण मी म्हटल्यासारखं आमची सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहे. त्यामुळे आपण सगळेजण बसून तुम्ही त्यांना सगळ्यांना कळवून द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास ठेवून आपण आंदोलन स्थगित केलं तर मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.